बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील ससूनमध्ये रुग्णाला उंदीर चावल्याच्या प्रकरणात प्रशासनाची कारवाई। उपअधीक्षक डॉक्टर सुजित दिवारे यांचा पदभार काढला। रुग्णालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाई। पुण्यात गरोदर महिलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिल्याचं समोर। महिलांना दिल्या जाणाऱ्या शिऱ्यांमध्ये अळ्या आढळल्या। शिरूरच्या आंबळेमधला धक्कादायक प्रकार उघडकीस। वाढत्या शहरीकरणामुळे पुण्याचं ग्रीन कव्हर घटलं। पुण्यात झाडांची संख्या कमी झाल्याने उष्णतेचं प्रमाणही वाढलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पीएमपीच्या काही बस मार्गांमध्ये बदल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थानक, ससून रोड आणि मोलेदिना बस स्थानकांमधल्या बस मार्गांमध्ये बदल। पुणे स्थानकावर रेल्वे गाड्यांचा भार कमी होणार। 9 मे ते 27 जून पर्यंत हडपसर टर्मिनलवरून गाडी सोडण्याचं नियोजन। पिंपरी चिंचवड सहकारी बँकेच्या 38 पैकी 32 कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी। निवडणुकीचे कामकाज करावे की बँकेचे, कर्मचाऱ्यांकडून सवाल उपस्थित। विमा कंपन्यांचा 100% भरपाई देण्यास विरोध। खरीप पीक विमा योजनेच्या निकषांमध्ये बदल। भरपाई देण्याचे केंद्राचे आदेश। पुण्याच्या खेडमधील तहसील कार्यालयातील पाणपोईची दुरावस्था। ऐन उन्हाळ्यात तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल। पुण्याच्या चाकण, वेल्हे, आळेफाटा इथे जनावरांच्या बाजारामध्ये बैलांच्या विक्रीत वाढ। यात्रेचा हंगाम असल्याने बैलांची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री।